कुकुडवाड गटाचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांची गुरुवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। चिन्मय हे मूळचे मान तालुक्यातील कुकुडवाड येथील रहिवासी असून सातारा शहर परिसरातही ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच मानचे आमदार जयकुमार गोरे यांचे ते निकटवर्ती आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारीही ते करत आहेत। युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। या निवडीबद्दल कुलकर्णी यांचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्याचे महामंत्री विक्रांतदादा पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, सुनील काटकर, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलंय। निवडीनंतर बोलताना चिन्मय कुलकर्णी म्हणाले, एका सर्वसामान्य घरातून येताना कोणताही राजकीय वारसा नसताना आज जगातील सर्वात मोठ्या अशा भारतीय जनता पार्टीनं माझी सातारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी म्हणून निवड केली, याचा मला खूप अभिमान आहे। सर्व नेते, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व युवा वर्ग भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मी कायम करत राहीन।